नई जिंदगीच्या नाल्यासंदर्भात नागरिकांचं पालिका आयुक्तांना निवेदन. हा नाला नसून गटार. याबाबत अधिक माहिती अशी की सोलापूर महापालिकेच्या वतीनं पावसाच्या दृष्टीनं शहरातील 74 नाल्यांचं काम सुरू करण्यात आलंय. त्यातच नई जिंदगी परिसरातील नाला क्रमांक 14 हे मंजूर झालाय. या ठिकाणाहून नाला होणार असल्याची नोटीस भीमाशंकर नगरातील नागरिकांना अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या वतीनं देण्यात आली. पण हा नाला मंजूर झाल्याचं दिवसापासून कोणत्याही प्रकारचं नोटीस अथवा प्रचिती भीमाशंकर नगरचे मूळ मालकांना देखील देण्यात आली नव्हती. त्या अनुषंगानं भीमाशंकर नगरातील नागरिकांनी या संदर्भात अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांना निवेदनाद्वारे कळवलं की भीमाशंकर नगरातून सदरील नाला नसून ते सांडपाणी नई जिंदगी परिसरातील विविध नगरातून येत असून विजयनगर इथून भीमाशंकर नगर इथं आलेलं असून सदर गटारातून सांडपाणी वाहत आहे. त्यामुळे तयार झालेले गटार सरकारी कर्मचाऱ्यांनी येऊन जेसीबीद्वारे खोदून त्यांचं रुंदीकरण करून 1 फूट गटाराचं नाल्यात रूपांतर केलंय. त्यामुळे तिथं नाला असल्याचं बाब हे असत्य व नाहक आहे. अशातच भीमाशंकर नगर परिसरात नागरिकांनी घरं बांधलेली आहेत. त्यातच त्यांना नोटीस प्राप्त झाल्यानं त्यांच्या मनात भीती निर्माण झाली. काल महापालिका आयुक्त तसंच इतर अधिकारी कर्मचाऱ्यांनी नई जिंदगी परिसराची पाहणी केली. पाहणी दरम्यान 4ही नगरसेवक उपस्थित होते. विशेषतः 4ही नगरसेवक आमच्या घरासंदर्भात किंवा आमच्या घरासमोरील सांडपाणी गटारासंदर्भात होणारी समस्या हे पालिका आयुक्तांसमोर न मांडता उलट पाऊस पडल्यानं तेथील नागरिकांच्या घरात पाणी शिरत असून सदरील काम लवकरात लवकर पूर्ण करावं असं सांगण्यात आलं. त्या दरम्यान तेथील नागरिकांनी पावसाचे पाणी आमच्या घरात जात नसून आमच्या घरासमोर गटर आहे, नाला नाही असं यावेळी सांगण्यात आल्याची बाब समोर येते. दरम्यान भीमाशंकर नगरातील नागरिकांनी संबंधित 4ही नगरसेवक हे आमच्या बाजूने उभे राहावेत. नाला गेला तर आमचं घर पाडण्यात येईल. त्यामुळे तेथील वरून आलेल्या गटाराचा संपूर्ण प्रवास व सत्य परिस्थिती आयुक्त तसंच इतर सरकारी अधिकाऱ्यांना निदर्शनास आणून तो नाला नसून गटार आहे व सद्यस्थितीतील गटार आमच्या घरास धोका न पोहोचवता भूमी अंतर्गत करून द्यावं व आम्हाला मदत करावी अशी विनंती यावेळी तेथील नागरिकांनी केली आहे. बेगम शेख, मैं यहाँ की रहवासी हूँ। ये पहले 4-5 साल का नाले सरकार था, नाली छोटी सी गटार थी, वो बाद में जीसीपी वाले आके काट के बड़ी हो गई वो। अभी कैसा करना, घरा बंदेले, गोर गरीब है हम भी यहाँ रोज के खाने वाले करने वाले। इतना चाहिए कि ये जो गटार के हिसाब से तो नाली और दूसरा क्या भी नहीं। हाँ, हमारे घरा को धोखा नहीं होना। मेरा नाम सलीम काजी है। मैं भीमाशंकर नगर में यहाँ रहता हूँ और मैं यहाँ 5-6 साल पहले एक प्लॉट लिया। अब कल को आयुक्त साहब इधर आए थे, आकर इधर की पानी करे और ये मेरे प्लॉट के बाजू में एक गटर है, वो गटर को अभी वो नाला बनाते बोल के नाले का कल ये सर्वे कर गए ले। और मैं जब से ये प्लॉट लेके यहाँ रह रहा हूँ तब से तो ये छोटी गटर थी। कारपोरेशन के जीसीबी आकर इसको बड़ा किया, अभी वो नाला बोल के बता रहे। आयुक्त साहब से गुजारिश है कि वो आकर और एक बार पानी करे और ये गटर है तो उसको गटर ही रहने दे. माझं नाव संकेत सिद्धेश्वर तमशेट्टी, भीमाशंकर नगर नई जिंदगी या प्लॉटचं या नगराचं मी मूळ मालक आहे. काही दिवसांपूर्वी मला इतर नागरिकांप्रमाणे मला देखील इथे आपत्ती विभागाकडून नोटीस आली होती की येथे 9 फूट नाला मंजूर झालेला आहे. तर त्या संदर्भामध्ये माझ्याकडे जेवढे काही या जागेचे मूळ मालक असून जेही कागदपत्र आहेत ते कुठल्याही कागदपत्रामध्ये व सरकारी दस्तऐवजामध्ये ह्याचा नाला म्हणून आम्हाला मेन्शन केला गेला नव्हता. तर त्याचप्रमाणे काल आयुक्त साहेब व त्यांची टीम जेव्हा सर्वेक्षणास आली होती त्यावेळेस आम्ही त्यांना ही गोष्ट प्रकाशित केली की बाबा असं आम्हाला कुठल्याही प्रकारचा तर DP जो काही लेआउट आहे त्याच्यामध्ये हा नाला सँक्शन झाला आहे असं ते आम्हाला सांगितले. पण मूळ मालक म्हणून त्याची देखील आम्हाला कुठल्याच प्रकारची दखल किंवा नोटीस आम्हाला आली गेलेली नव्हती ह्याच्या आधी आणि ह्याच्या अगोदर कधीही पण. तर त्याच्यामुळे इथे आम्ही नियोजित आमच्या वैयक्तिक लेआउटप्रमाणे आम्ही ते प्लॉट विक्री खूप वर्षाअगोदरपासून करत आहे वारसा हक्काने. तर इथील राहणारे सर्व जे काही गोरगरीब लोक आहेत, होतकरू आहेत, काम करून खाणारे लोक आहेत, त्या सर्व लोकांनी इथे थोडे पैसे जमा करून प्लॉट घेतलेले होते खूप वर्ष अगोदर. व जसे त्यांच्याकडे पैशाची ॲडजस्टमेंट होत गेली तसं ते लोक आता बांधकाम करून घेत आहेत. तर अचानक येऊन आम्हाला इथे नोटीस देऊन सांगण्यात येत आहे की आता हे रुंदीकरण होऊन यांच्या घरकामाला किंवा बांधकामाला अडथळा येऊ शकतो. तर माझी आयुक्त साहेबांना हीच विनंती आहे की प्रथमतः हा नाला नाही आहे, ही जी गटार आहे किंवा हे जे सांडपाणी आहे याचं जी काही प्रवाह आहे तो विजयनगर व त्याच्या वरील भागातून येत असून तो नैसर्गिक प्रवाहाप्रमाणे वळवण्यात आलेला आहे. आणि वेळोवेळी सरकारी कर्मचारी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी येऊन त्याचं रुंदीकरण केलेलं आहे, ज्याच्यामुळे हा नाला असं गृहीत धरला जात आहे. तर हा नाला नसून ह्याचं जे काही प्रवाह आहे, जो काही पाण्याचा प्रवास आहे तो आम्ही याच्यामध्ये दाखवूच. तर हा नाला नसून हा एक 2 ते 1.5 फुटी
एक सांडपाण्याचं एक प्रवाह आहे. तर माझी आयुक्ताला तसेच सोलापूर महानगरपालिका हीच विनंती आहे मालक म्हणून की त्यांनी प्रथमतः आम्हाला याची प्रचिती दिली नव्हती, तरी आम्हाला हा जो काही नाला उघड आहे किंवा जो काही सांडपाण्याची गटार आहे ही उघड आहे ती आम्हाला बंदोबस्ती करून त्यांनी द्यावी व येथील नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही याची देखील त्यांनी दखल घ्यावी. व त्याचप्रमाणे जो काही नाला त्यांनी सँक्शन केलेला आहे त्याचा त्यांनी पुन्हा एकदा सर्वे करून त्यांनी विचार करावा की नाल्याची सुरुवात कुठून झाली आहे, हा नाला कसा याचा प्रवास आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी घेणारे पुढच्या प्रत्येक स्टेपमुळे इथं राहणाऱ्या गोरगरीब लोकांना व आमच्या ग्राहकांना याचा त्रास होणार नाही व याची त्यांनी काळजी घेऊन जो काही त्यांचा नित्यक्रम आहे किंवा जो काही त्यांचा त्यांनी हे चालू केला है त्याची त्यांनी योग्यरीत्या विल्हेवाट लावी अशी माझी विनंती आहे. मेरा नाम इमरान सातखेड़ है. मैं यहाँ 5 साल पहले जगह लिया था. तब यहाँ छोटी गटर थी, ना नाला था ना कुछ भी था. तो ये छोटी गटर को जेसीबी लाकर नहीं हम कचरा साफ करने को है, कचरा साफ करने को है बोल को इतनी बड़ी कर को रखे ले. अभी सर अभी हम जगह लिए सो हैं, अब हम बांधकाम करे सो हैं. अब इतना खर्चा कर को अभी नो कल आयुक्त साहब आपको कल बोलते कि यहाँ नाला बनने वाला. यहाँ नाला कैसा बनेगा साहब, यहाँ थी पहला छोटी गटर, तो अभी कैसा क्या तुम नाला बनाते बोल रहे, हम कहाँ जाकर रहना साहब. यहाँ सब कर को खाने वाले लोग हैं, सब भिखारी काम करने वाले हैं. हमारी प्रशासन से ये मांग है कि और एक बार आए, देखे, एक बार देख कर उसके आगे का जो फैसला हुआ हमारे को मंजूर रहेगा. और यहाँ जो भी है, यहाँ स्कूल है, बंदिश नाला करे लेकिन छोटा करे, हमारे घरों को धक्का नहीं लगना चाहिए. हमारी इतनी मांग है. मैं महबूब शेख, मैं यहाँ का भीमाशंकर नगर का रहवासी है. हम लोग यहाँ पे 4-5 साल लगभग प्लॉट लेके रखे हुए हैं. जैसा जैसा पैसा आया वैसा हम बनाते गए. हम गौर गरीब लोग, हम कमा कर खाने वाले. आज हमको मालूम पड़ रहा है कि यहाँ नाला है वो है. छोटी गटर थी, साफ सफाई के कारण उन्होंने बड़ा करे. हमारी इसमें कुछ भी गलती नहीं, ना उनकी गलती है. बड़ा करके यहाँ के मेंबर लोग सभी करे. हमारी आयुक्त साहब से इतनी मांग है कि आगे का भी काम देके और इधर का भी काम देके. इधर का दिखा के कल आयुक्त साहब को लेके गए, उधर का आगे का क्यों नहीं दिखाए वो लोग मेंबर लोग. हमारी यही मांग है कि पूरा सर्वे करे, पूरा देखने के बाद में यहाँ का काम चालू करे. यही हमारी मांग है. और गटर है, गटर ही रखे, इससे आगे कुछ ना करे. यहाँ के बच्चों को धोखाधड़ी का हो सकता है. हमारे घर में बच्चे हैं छोटे छोटे. इतनी हमारी मांग है, अंडरग्राउंड करे लेकिन छोटा करे. वाघचौरे ऍक्सिडेंट आणि ऑर्थोपेडिक हॉस्पिटल स्किन अँड हेअर क्लिनिक, जुळे सोलापूर डीमार्ट शेजारी असलेल्या वाघचौरे हॉस्पिटलमध्ये सुसज्ज 25 ऑर्थोपेडिक बेड, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, लॅमिनार फ्लो, अद्यावत स्टेनलेस स्टील थिएटर, सर्व प्रकारचे फ्रॅक्चर, अस्थिव्यंगावर उपचार व पुनर्वसन, लहान मुलांच्या हाडांचे फ्रॅक्चर तसेच वेडीवाकड्या हाडांवर उपचार, सांधेरोपण, मणक्यांच्या सर्जरी, याशिवाय दुर्बिणीद्वारे बिन टाक्याच्या शस्त्रक्रिया, डिजिटल एक्सरे व स्वतंत्र फिजिओथेरपी युनिट. डॉक्टर अभिजित वाघचौरे यांच्या ऍक्सिडेंट आणि ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमध्ये सूट, सुपर डिलक्स एसी रूमची सोय, स्वतंत्र मेल व फिमेल वॉर्डची व्यवस्था, 30 आसन क्षमता असलेला कॉन्फरन्स हॉल, रुग्णाच्या सोयीसाठी खास इरिक्सन इन्शुरन्स टीपीए प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, हेरिटेज हेल्थ इन्शुरन्स टीपीए प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, MS चोलामंडलम जनरल इन्शुरन्स, रिलायन्स हेल्थ इन्शुरन्स, भारतीय एक्स जनरल इन्शुरन्स, लिबर्टी जनरल इन्शुरन्स, युनिक हेल्थ केअर अँड मेडिकल सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, SBI जनरल इन्शुरन्स, स्टार हेल्थ अँड ऑलिड इन्शुरन्स, बजाज इन्शुरन्स, टाटा जनरल इन्शुरन्स कंपनीच्या कॅशलेस विम्याची सोय. याशिवाय डॉक्टर राजश्री अभिजित वाघचौरे यांच्या स्किन अँड हेअर क्लिनिक मध्ये गजकर्ण, नायटा, सुरमा, नागिन, खरूज यासह इतर संसर्गजन्य रोगांवर उपचार, तसेच सोरायसिस, इसब, हातापायाच्या भेगा, जीर्ण, ॲलर्जी, कोड आजारांवर रामबाण उपाय, बालत्वचा रोग, गरोदरपणातील मधुमेह, लठ्ठपणा, किडनी आजारामधील त्वचा विकार, नखांच्या समस्या व नखांचे अन्य आजार, चेहरा व शरीरावरील अनावश्यक केस कायमस्वरूपी काढणे, तोंड येणे, गोंधन पुसणे, तीळ, कार्बन, लेझर, फेशियल लेझर, टोनिंग यासारख्या उपचारांसाठी एकमेव नाव वाघचौरे ऍक्सिडेंट अँड ऑर्थोपेडिक हॉस्पिटल स्किन अँड हेअर क्लिनिक. पत्ता फ्लॅट नंबर 1, नरसिंहनगर, डीमार्ट शेजारी, जुळे, सोलापूर. अपॉइंटमेंटसाठी 9673 11 4309 9405 84 21 68 या नंबरवरती संपर्क साधा. नमस्कार, मी डॉक्टर अभिजित सत्यवान वाघचौरे, ऑर्थोपेडिक सर्जन, सोलापूर. जुळे सोलापूरमध्ये 10 वर्षापासून मी इथे प्रॅक्टिस करत आहे. ऑर्थोपेडिक सेक्शनमधले ऑलमोस्ट सर्व प्रॅक्टिस आम्ही वाघचौरे ॲक्सिडेंट ऑर्थोपेडिक हॉस्पिटलला करतो.